राजकारणात आलं पुन्हा एक ट्विस्ट। निवडणुका डोळ्यासमोर, मग गेम केलाय का गेम झालाय? जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी। अचानक पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण समोर आलं आणि महाराष्ट्रातील राजकारण हादरून गेलं। भाजपचे जे मित्र पक्ष आहेत ह्यांना देखील कळलं असेल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील कळलं असेल की भाजप स्वतःकडे घेतं आणि खरं आहे की नाही माहित नाही, पण बदनाम करून तो सोडून देतं। पण विरोधकांनाही ऐतं खोलीत मिळलं। मग काय ब्रेकिंग न्यूजला कारण बनलं। जे काही आता टीव्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाहीये। 1% भागीदारी असणाऱ्या दिग्विजय पाटलांवरती गुन्हा दाखल, पण 99% भागीदारी असणाऱ्या पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल का नाही? 99% शेअर्स पार्थ पवाराचे आहेत, 1% शेअर त्या पाटलांचा आहे। परंतु पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारावर गुन्हा दाखल होत नाही। अजित पवार म्हणतायत की मी नाही त्यात, काय झालं असेल आत? प्रकरणाशी काही संबंध नसल्याची अजित पवार यांची स्पष्टोक्ती। कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्या करता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही। मुख्यमंत्री नेहमीप्रमाणेच म्हणाले सखोल चौकशी करण्यात येईल, या संदर्भात मला जास्त माहिती मिळाली नाही। त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही। योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत। मग हे नक्की काय, राजकारण की गेम? पाहूया आजच्या स्पेशल एपिसोड मध्ये। चक्रव्यूहचा पार्थ, टार्गेट कोण? अजितदादा का सरकार? नमस्कार, महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। पार्थ पवार यांच्यामुळं अवघड सरकार अडचणीत सापडला आहे। राजकारणात प्रत्येक खेळाला एक रणनीती असते, पण जेव्हा खेळ चक्रव्यूहात बदलतो तेव्हा प्रश्न फक्त एकच राहतो, बाहेर कोण निघणार? आज महाराष्ट्राच्या राजकारणात असाच एक चक्रव्यूह झाला आहे आणि त्यांच्या मध्यभागी आहेत ते म्हणजे अजित पवार। अजित पवारांचे बोल, त्यांची हालचाल आणि सरकारमधील त्यांच्या भूमिकेनं सत्तेत त्रिकोण हालचाल माजवली आहे। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांमधलं समीकरण आता अधिक गुंतागुंतीचं झालंय। कोण कुणाच्या बाजूला आहे आणि कोण कुणाच्या विरोधात हेच समजण्याचं झालंय। अजितदादांच्या वक्तव्यांनी जणू काही सत्तेच्या भिंतीवर तडे पडायला सुरुवात झाली आहे। काहींना वाटतंय की अजितदादांचा पुनरागमनाचा खेळ आहे, त्यांच्या नेतृत्वाखालील गटाचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न आहे, तर काहींच्या मते हा सरकार विरुद्ध आतून उभा केलेला चक्रव्यूह आहे। फडणवीस सध्या डॅमेज कंट्रोलमध्ये आहेत, शिंदे गट सावधपणे पुढची चाल पाहतोय आणि अजितदादा ते शांत आहेत, पण प्रत्येक वेळेस बाण नेमक्या ठिकाणी सोडत आहेत। त्यांचा प्रत्येक शब्द राजकीय संदेश बनतोय। मग आता प्रश्न आहे, टार्गेट कोण? अजितदादा स्वतः की सरकारचीच गाडी डळमळते? हा संघर्ष सत्तेचा आहे का स्वाभिमानाचा? मग आता प्रश्न आहे, टार्गेट कोण? अजितदादा स्वतः की सरकारचीच गाडी डळमळते? सरकारच्या आतली तडेकी वाढते की हे अजितदादांच्या रणनीतीचा एक भाग आहे? इतिहास सांगतोय पार्थ चक्रव्यूहात शिरलाय पण बाहेर पडू शकत नाही। मात्र आजच्या या राजकारणात पार्थ कोण आहे हे ठरवणं कठीण झालंय, कारण महाराष्ट्राच्या सत्तेच्या या चक्रव्यूहात प्रत्येक जण पार्थही आहे आणि राजकारणीही आहे। हा खेळ अजून संपलेला नाहीये। पुढची चाल कुणाची असेल, कुणावरती बोट उठेल आणि कोण वाचेल हे पाहणं देखील या ठिकाणी रोमांचक ठरणार आहे। हा होता चक्रव्यूह पार्थ, टार्गेट कोण? अजितदादा की सरकार? पुढचा डाव उलगडत नाही, फक्त इथेच। याच विषयाला अनुसरून महासागरचे समूह संपादक संदीप काळे सर आपल्या सोबत जोडले गेले आहेत। संदीप काळे सर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कालपासून हे जे प्रकरण चाललंय टीव्हीवरती सातत्यानं ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून आपण पाहतच आहोत, त्याचबरोबर सगळे राजकीय विरोधक जे आहेत ते देखील आता यामध्ये आक्रमक होताना आपण पाहतोय। काय सांगाल या संदर्भात? पार्थ पवार हे प्रकरण अजित पवार गटाला चांगलं महागात पडणार आहे, यात ती मात्र शंका नाहीये। त्याची वेगवेगळे कारणं आणि वेगवेगळे पैलू आहेत। म्हणजे त्याच्यामध्ये पार्थ पवार दोषी आहेत, अजित पवार राजीनामा देणार आहेत, शरद पवार अजित पवार गटाला ते चांगलं महागात पडणार आहे, किंवा तत्सम पोलीस कारवाई, प्रशासकीय कारवाई, शासनाची कारवाई, हा सगळा भाग वेगळा आहे। आत्ता या घडीला महाराष्ट्रामध्ये पूर्ण निवडणुकीचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये तिन्ही पक्षाला आपली ताकद, सत्तेबरोबर आपली ताकद पुढे आजमावावं लागणार आहे, ठेवावं लागणार आहे। अशा परिस्थितीमध्ये सातत्याने होत असलेल्या बदनाम्या
आणि पक्षाची प्रतिमा डागाळण्याची प्रक्रिया, या सगळ्या गोष्टी कोणालाही परवडणाऱ्या नाहीयेत. आता याचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत आणि दोन पैलू आहेत. एक असा आहे की काय दोषी आहेत, कारवाई होईल नाही होईल हा भाग वेगळा. पण आता अजित पवारांना जाणून बुजून हे कोणी या स्वरूपाचं टार्गेट करतंय का, त्यांच्या पक्षाला, त्यांना, त्यांच्या कुटुंबियाला काहीतरी हानी पोहोचवायच्या दृष्टीने पुढाकार घेते का, हे एक आपल्याला पाहावं लागेल. हे फार महत्वाचं आहे. त्याचं कारण असं की 3 पक्ष सत्तेमध्ये आहेत, 3 पक्ष एकत्रित येऊन त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे आणि त्या तिन्ही पक्षाभोवती जे राजकारण फिरते ते फार गंभीर स्वरूपाचं आहे. ते यासाठी की अजितदादाला वाटतं की मी श्रेष्ठ आहे, माझा जास्त वाटा आहे, मी खूप जबरदस्तपणे काम करतोय. देवेंद्रजींना वाटते की माझा खूप वाटा आहे, माझं खूप चांगलं काम सुरू आहे. आणि सेम एकनाथ शिंदेचं पण तेच आहे की त्यांना वाटतं की माझा वाटा आहे आणि माझ्यामुळे पक्ष सुरू आहे. हे तिघजण एक जीवानं काम करतात असं प्रत्यक्षात दाखवलं जातं, पण तसं नाहीये. तिघजणही प्रत्येकाचा पाय ओढून एक समोरच्याची प्रतिमा कमी कशी होईल, लोकांमध्ये त्याचं वाईट पण कसं होईल आणि माझी ताकद सर्वांगाने चांगली कशी दिसेल यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याचाच कदाचित हा एक भाग आहे का, हेही आपल्याला पाहावं लागेल. अजितदादांसाठी आत्ता हे सगळ्या गोष्टी परवडण्यासारख्या नाहीयेत. त्याचं कारण निवडणुका आहेत. काहीही करायचं आणि निवडणुका जिंकायच्या या भूमिकेमधनं पुढे अजितदादाला जावं लागेल. ते होताना दिसत नाहीये. सरकार बनवायचं आहे, लोकांना विश्वास दाखवून द्यायचा आहे, त्याच्यानंतर लोकाभिमुख कामं करायची आहेत. अशा परिस्थितीमध्ये नवीन काहीतरी डोकेदुखी समोर आली तर पक्षाची बदनामी होऊ शकते. या भावनेतून सातत्याने होत असलेलं काम हे थांबवलं जाणं फार आवश्यक आहे. सरकार म्हणून या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहायचं का, तर सरकारला ते पाहावं लागेल. पण हे पाहत असताना एक गोष्ट सातत्याने लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे की आपला पक्ष परफेक्टली जनसामान्याच्या मनामध्ये जो रुजून आहे तो रुजून कसा राहील यासाठी प्रयत्न करावे लागतील. ही अजितदादापुढे मोठी ही आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे की आतापर्यंतच्या राज्यामधल्या सगळ्या विषय आपण पाहिलं तर मोठी माणसं जेवढी आहेत त्यांची प्रतिमा, त्यांचं अनेक काम अडचणीमध्ये आणायची भूमिका त्यांचे कुटुंबीय घेतात. म्हणजे तुम्ही अशोकराव चव्हाणापासून अनेक उदाहरणं घ्या, अनेक चाकूरकरांसारखं मुख्यमंत्री उदाहरण आहेत आपल्यासमोर की छोट्या छोट्या विषयामुळे कुटुंबाच्या याला अडचणीमध्ये लोक सापडलेले आहेत. तर या अडचणीमधनं अजितदादा सपशेलपणे बाहेर पडतील अशी अपेक्षा ठेवूया आपण. महाराष्ट्रातलं राजकारण हे सध्या कुरघोडीचं आहे. बिहारपेक्षा वाईट दिवस महाराष्ट्रातल्या राजकारणाला आले आहेत आणि माझी विनंती या निमित्ताने महाराष्ट्रातल्या त्या तमाम लोकांना आहे की आपला विकास करण्याच्या अनुषंगाने सुज्ञ लोकांना आपण निवडणं अत्यंत आवश्यक आहे. पार्थ प्रकरणामध्ये अजितदादांचा झालेला अभिमन्यू हा लवकर दूर होईल एवढीच अपेक्षा या निमित्ताने आपण व्यक्त करूया. अगदीच आपल्यासोबत संदीप काळे सर जोडले होते, जे महासागरचे समूह संपादक आहेत. खरं तर आता ह्या प्रकरणावरती नक्की पुढे काय घडतं हे पाहणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे हे प्रकरण कालपासून जे तापलं गेलं आहे, खरंच यामध्ये नक्की सत्य काय आणि असत्य काय हे देखील लवकरच समोर येईल, यात काही शंका नाही. याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच महासागर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.